नमस्कार, माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे। आज आमचे लिंबिणीला लिंब लागले, ते आता पिकायला लागले, ते आता मी काढून घेते। लिंब किती लागले ते आता कुठे कुठे पिकले ते मी काढून घेते। पिकायला सुरुवात झाली आता लिंब। अजून ते पिशव्यातले पिकली नाही। हा कुसलं कुठे मग म्हणून बघायला लागतं। काढून ठेव, नाही तर ते झाले असेल तर पिकतील ते। बांबू खाली घेऊया काय? नको, वरती वरून काढायला मग हे होतं, खाली पडतं। ठीक आहे, पिकले वरती बघा पाहिजे, वरतीच चढली होती। वरती जाऊ तो पीक आहे तिकडे गेलं। पिशव्यात लावले ती बघते, पिशवीमध्ये लावलेली आहे ना, अगं पिशव्यांमध्ये लावलेली आहे बघ ती लिंब बघ। पाणी भरलं, पाऊस आलेला, पाणी भरली, मग कुसली आहे वाटतं। पावसाने पाणी भरलं वाटतं ते लिंबे ह्याच्यात पिशव्यांमध्ये। टाकू पिशव्या खाली, टाकू पाणी बघ बांधण्यासारखी बघते हाय।
नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला लिंबाचं गोड लोणचं बनवून दाखवते. हे मी गरम पाणी घेतलंय. आता त्याच्यात मी मीठ टाकून घेते. हे मी 6 लिंब घेतले. ते आता हे गरम पाण्यात टाकून घेते. त्याची कातडी नरम होण्यासाठी मी गरम पाणी टाकून घेते. आता ही लिंब 10 मिनिटं अशी ठेवून द्यायची. या लिंबाला 10 मिनिटं झालेली आहेत. आता लिंब मी पुसून घेते चांगली आणि पहिले धुवून घेते. अत्तल कातडीचे लिंब घ्यायचे, असे जाड नाही घ्यायची कातडीची, अत्तल सालीचीच घ्यायची. हे आता लिंब मी पुसून घेते. जरा पण ओलावसा ठेवायचा नाही, लिंबाला ओलं पानं ठेवायचं नाही, एकदम सुकी करायची. हे बघा, आता कोरडे करून घेतली. ही लिंबू आता मी कापून घेते. याच्यावर बिया पण ठेवायच्या नाही. बिया ठेवला तर हे कडू लोणचं. असं पातळ सालीच लिंबू घ्यायचा. साडीचं नाही का, सालीचं. हे बघ, असं पातळ सालीचंच घ्यायचं लिंबू. जाड सालीचं घ्यायचं नाही. आता ही लिंबू कापून झाली आहेत. आता ही मिक्सर लावून घेते. ही लिंबू आता जाडसर लावून घ्यायची, बारीक लावायची नाही. मिक्सरला लावून घेते. हे बघा, मी जाडसरला वाटून घेतलंय मिक्सरला. हे बघा, 1 वाटी झाले. आता हे मी कढईत टाकून घेते. तेवढंच 1 वाटी हा गूळ घ्यायचा. आता 1 वाटी साखर टाकून घेते अजून. आता हे मी ढवळून घेते, मिक्स करून घेते. आता मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्स ठेवून देते. हे असं सारखं ढवळत घालायचं. ढवळून सगळं घ्यायचं. साखर आणि गूळ हा बघा वितळला कसा तो. आता त्याला आपण घट्ट करून घ्यायचं. बघा, एवढं घट्ट करायचं. एवढंच हे घट्ट करायचं बघा. हे चवीपुरतं मीठ टाकून घेते.
ही काळी मिरची पावडर घेऊन येते. काळी मिरचीची पावडर ही टाकते. हा थोडासा हिंग टाकून घेते. थोडंसं जिरं टाकून घेते. जिरा पावडर टाकून घेते. हे बघा, ही लाल तिखट टाकून घेते 2 चमच. आता हे मी ढवलून घेते मिक्स करून. हे आता आपलं झालेलं आहे. आता हे मी उतरून घेते. हे बघा, लिंबाचं गोड लोणचं तयार आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून सांगा.